शुभ सकाळ। आज नाश्त्यासाठी आपण शेवयाची खीर बनवूया। पायनॅपल शेवया जी टेस्ट आहे ह्याला पायनॅपल शेवया बनवल्यात। ह्या शेवया मस्त खरपूस भाजून घ्यायच्या। कधी पण शेवया छान भाजल्या, थोडासा त्याला कलर बदलू द्यायचा शेवयाला, तर खूप छान लागते खीर। सर्वजण वाट बघायला लागले, शेवयाची खीर झाली का आता नाश्ता करणार आहेत। कारण शेवयाची खीर खूप जणांची फेवरेट आहे, पण कोणी म्हणतं तेल टाका, कोणी म्हणते तूप टाका असे। त्याच्यामुळं आपल्याला टाकायचं तेच टाकायचं आपण। कोण म्हणलं तेल टाकलं का हो, कोण म्हणलं तूप टाकलं का हो म्हणायचं। कारण कसं आहे, शेवयाची खीर तूप टाकल्यावर छान लागते। हां, काय काहींकडे तूप नसेलच, कोणी खातच नाही, तूप आवडतच नाही, तर त्यांनी तेल टाकू शकतात थोडंसं। आणि कारण दूध असतं ना आपलं, त्याच्यामुळे टेस्ट लागतं दुधामुळं। तुम्ही त्याला ड्रायफ्रूट टाका, अगर न टाका ड्रायफ्रूट चालेल। छान मस्त आता शेवया आपल्या भाजून झालेल्या आहेत। भूक लागल्यावर काय शेवयाची खीर, तुम्ही गोडमध्ये शिरा वगैरे केला तरी पण छान लागतो। थोडेसे बदाम घेतलेले आहे मी, थोडंसं हे मगज बी घेतलेले आहेत, आणि ते किसमिस काय म्हणते त्याला ते घेतलेले आहेत, त्याचं नाव आठवना मला, बेदाणे म्हणतात का, बेदाणे ते घेतलेले आहेत। 3 सीड्स घेतलेले आहेत बघा, छान बदामाची बी। तुम्ही मनुका घालू शकता, पिस्ता घालू शकता, भरपूर ड्रायफ्रूट घालून सुद्धा शेवयाची खीर करू शकता। ज्यांना आवडतं त्यांनी खूप छान लागते। मला कधी प्लेन आवडतात, कधी कधी एकदम प्लेन, काहीच घालायचं नाही, नुसतं दूध आणि तूप, गूळ घालते बरं का मी ह्याच्यामध्ये, गूळ। कारण कसं आहे, गुळामुळं छान चव येते। थोडासा घालायचं, जास्त पण घालायचं नाही गूळ। तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये, जास्त डीप फ्राय करायचं नाही याला, म्हणजे थोडंसं असं जास्त कलर येऊ द्यायचं नाही ह्याला। थोडंसं पिंक कलर आला की हे करायचं लगेच। शेवया कसं पाणी टाकायचं आणि चांगलं शेवया शिजवून घ्यायच्या शेवया। बघा हे अशा प्रकारे आपण मस्तपैकी ड्रायफ्रूट सगळं तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेले आहेत। आणि एकीकडे मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे, तर ते गरम पाणी उकळलं की, म्हणजे उकळायचं अगोदरच का, कारण पटकन होतं। हे बघा गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं। आता गरम पाणी टाकल्यानंतर थोडंसं गूळ टाकलं त्याच्यामध्ये। जास्त गोड पण झालं ना खाऊ वाटत नाही, म्हणून थोडंसं गोड करायचं, जास्त गोड करायचं नाही। शेवयाची खीर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची करतात, पण मी पाण्यामध्ये शिजवते। कोणी कोणी मला वाटतं दुधामध्ये पण शिजवतात भरपूर। मी पाण्यामध्ये चांगलं शिजवून घेते गूळ वगैरे टाकून। पाण्याला उकळी आली की शेवया टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये, शेवया शिजवायच्या। मला असं जरा असं कच्चं शेवया आवडत नाही शिजवलेल्या, मला चांगल्या शेवया आवडतात शिजवलेल्या। शेवया शिजवून घ्यायच्या। काहीतरी वेगळं वेगळं नाश्त्याला करायचं, रोज उपीट पोहे ते तर नकोच वाटतं। कधी कधी लवकर उठून आलू पराठा नाश्ता करू शकता तुम्ही, गव्हाची खीर करू शकता तुम्ही। खिरीची तर गहू विकत मिळते, ते जोड गव्हाची खीर असती, ते गहू आणायचं, पण रात्री भिजवायचं त्या गव्हाला स्वच्छ करून,
आणि मग सकाळी त्याला 5-6 शिट्ट्या करायच्या. त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आणि नंतर मग वेलदोड्याचे पूड टाकायची, काजू टाकायचे, बेदाणे टाकायचे, किसमिस टाकायची आणि खीर खायची. काय भारी लागते गव्हाची खीर. पौष्टिक असते गव्हाची खीर. आता तर सगळं आयतं मिळतं. अगोदर तर कुठं सगळं गहू, जोडगहू भिजवून त्याला घरामध्येच करायचे लोक, सडून घ्यायचे. त्यांच्याकडे उखळ असणार, मुसळ असणार. मुसळच लागतं. गहू सडल्या की त्याच्यावरचं सगळं ते साल निघती, मगच त्याला खीर बनते चांगली. लापसी पण करू शकता बरं का तुम्ही गव्हाची. लापसीचे गहूसुद्धा मिळते विकत. लापसीचे गहू आणायचे आणि जसं शिरा करतो ना तसं करायचं. फक्त पाणी थोडं जास्त ठेवून शिजवायचं किंवा शिट्टी करून घ्या कुकरमध्ये, सगळ्यात भारी. पण ते सुद्धा तुपामध्ये भाजायचं चांगलं. लापशीचे गहू थोडं बंद चालू करत करत केलेलं आहे मी. गूळ पण टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया. तुम्हाला जसं हवं तसं दूध टाका. एवढं टाकलं आहे. जर वरून कोणाला घ्यायचं तर घेऊ शकतात. झाली बघा शेवायची खीर. एवढीच शेवायची खीर सगळेजण खाऊ शकतात, 5-6 जण नाश्त्यासाठी. जेवताना सुद्धा तुम्ही स्वीट डिश म्हणून शेवायची खीर खाऊ शकता. आणि छोटी मुलं असली की त्यांना कमीच द्यायचं खायला. खाल्लं की परत द्यायचं आणखीन. जास्त द्यायचं आणि परत ते उष्ट ठेवायचं, हा प्रकार नाही करायचा. कारण अन्न हे अन्न फेकून द्यायचं नाही कधी पण. करताना पण जरा अंदाज घेऊन थोडंसं करायचं. आपल्याला वाटतं आपली मुलं खातील, आपण जास्त करतो, पण चुकतो आपण. जास्त करून वाया घालवतो, कचऱ्यामध्ये फेकतो. मोठे मोठे असे सिटी, त्यांना गाई नसते, तिथं काही नसते, जनावरं पण नसतात, डस्टबिनमध्ये जातं अन्न. त्याच्यामुळं आपण अन्न थोडंच करायचं, जास्त करायचंच नाही अन्न. तर या तुम्ही पण शेवायची खीर खायला.